हे असं आहे की एक तर सुळकुड पाणी जे आम्हाला मंजूर झालेलं पाण्याचं स्कीम जी आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात विरोध इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी होतोय आणि ते त्याच्यामध्ये शासन दरबारी जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मध्यस्थीने जी बैठक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही मार्ग त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालंय। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब आपण लगेच पुढच्या आठवड्यात त्याची बैठक त्या ठिकाणी लावावी आणि या जो ही पाण्याची योजना आहे त्याला 4 वेळा एक्सटेन्शन दिलंय तरीही अजून त्या ठिकाणी एक्सटेन्शन देऊन सुद्धा त्याचं काम पूर्ण होत नाही आहे। किती वेळा त्याला त्या ठिकाणी एक्सटेन्शन देणार आहे हाच माझा प्रश्न आहे आणि त्याला काळ्या ब्लॅकलिस्ट मध्ये घालावं मंत्री महोदय साहेब त्याशिवाय ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मार्ग निघणार नाही असं या ठिकाणी चित्र निर्माण झालं। माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे मी आणि माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ। ठीक आहे। लक्षवेधी